माननीय बाजीराव पाटील थेंबे, माननीय माधवरावजी कानोडे, उपस्थित असलेले आमदार सत्यजित तांबे, प्राध्यापक हिरालालजी पगडाल, नगरपालिकेचे माजी मुख्याध्यक्ष वसीमभाई, उपस्थित असलेली सर्व आपले मान्यवर, बरीच आता सर्वजण खूप खाली बसलेले आहेत, सर्व माझ्या बंधू आणि भगिनी, आज आपण हा मेळावा, त्याला स्नेह मेळावा म्हटलं, आणि आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे. जास्त भाषणं नाही. आता माननीय डॉक्टर तांबेंनी प्रस्तावित केलं, आता मी माझं निवेदन शांततेनं मांडायचं एवढंच आजचा हा कार्यक्रम आहे. जास्त भाषणानंतर ठोकाठोकीचा कार्यक्रम नंतर करू आपण. पगडाल सर भाषण करावं लागतील आपण नंतर. आता या सगळ्या याच्यामध्ये विधानसभेचा निकाल लागला, आपल्या सगळ्यांना एक धक्का बसला. आपण सर्वजण अपेक्षा करत होतो का किती मताधिक्य आपलं राहील, असा विचार आपण करत होतो. किती झाला, काही बेरजा हे सगळं काही चाललेलं होतं, बेरजा वजाबाक्या गुणाकार सगळं झालं, आणि एक धक्का आपल्या सगळ्यांना निश्चितपणे बसला, हे काही नाकारता येणार नाही. या धक्क्यामध्ये खरं म्हणजे अनेक गोष्टींना विचार करायला भाग पाडणारा अशा प्रकारची ही गोष्ट आहे. अनेक गोष्टींचा या निमित्तानं सांगोपांग विचार हा आपण केला पाहिजे, आणि म्हणून आजची ही बैठक मी कार्यकर्त्यांच्या चर्चेसाठी ही बोलवलेली आहे. खरं म्हणजे एकंदर आपण विचार करतो की आपल्या तालुक्यातलं राजकारण करत असताना 1985 साली माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. एका वेगळ्या पर्वाची आपली सुरुवात झाली, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर संगमनेर तालुक्याचं, संगमनेर शहराचं एक वेगळी राजकीय संस्कृती आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. ज्याच्यामध्ये द्वेषाला थारा नव्हता, ज्याच्यामध्ये राजकारणाचं जागेवर होतं. राजकारणा व्यतिरिक्त कधी आपण एकदा निवडणुका संपल्यानंतर कोणतंही राजकारण नसायचं. एक अत्यंत शांततेनं, बंधुभावानं चाललेलं तालुका, शहर, असं विकासाच्या दिशेनं गतिमान झालेलं शहर आणि तालुका, असंच हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जी मला संधी मिळाली, 40 वर्षाची संधी मिळाली मला. मागच्या विधानसभेतला सगळ्यात ज्येष्ठ सदस्य मी होतो. विधानसभेमधला 8 वेळेस निवडून आलेला ज्येष्ठ सदस्य मी होतो. ही संधी तुम्ही दिली, नाकारता येणार नाही. संधी तुम्ही दिली, या जनतेनं दिली. त्यांनी मला पाठवलं, परत पाठवलं, चांगल्या मताधिक्यानं पाठवलं. शेवटच्या याच्यामध्ये तर कधी कधी 2-2, 3-3 दिवसच मी मागचा अध्यक्ष होतो. मी 2 दिवस 3 दिवस फक्त आलो होतो, तरी मोठं मताधिक्य दिलं. प्रत्येक वेळेस राज्याचा कारभार पाहण्याचा, राज्याच्या निवडणुका पाहण्याची संधी तुम्ही मला दिली. आणि यावेळेस सुद्धा तुम्ही सर्वजण काम करत होता, मी राज्यामध्ये फिरत होतो. मला विश्वास होता आपल्या सर्व मतदारांवर, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर, का आपण विजयी होणार, चांगल्या पद्धतीनं विजयी होणार. प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक कुटुंबाचा काही ना काही कारणानं संपर्क, हे वैशिष्ट्य आपल्या मतदारसंघाचं सातत्यानं राहिलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता, अनेक पद्धतीनं करता. कोण काय कारण शोधतोय, कोण काय कारण सांगतं, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक कारणं मी ऐकतोय. मी 2 दिवस थांबलो, त्या 2 दिवसामध्ये तर मी कदाचित 3 दिवस होतो. पहिले 3 दिवसामध्ये काही 1000 लोकांना भेटलो. राज्यातूनही खूप लोक येत होते, तुम्ही सगळे येत होते. प्रत्येकजण काही ना काही सांगत होता. मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. आपल्याला मुख्य कारणावर जावं लागेल, कारणाचा शोध घ्यावा लागेल, जे कारण असतील ते दुरुस्त करावं लागेल, ही वस्तुस्थिती या निमित्तानं सांगतो, आणि ती जबाबदारी माझी आहे.
ते सगळे दुरुस्त होईल, दुरुस्त करू. असेल ते दोष निश्चितपणे पार करून घेऊ, असेल ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करू. परंतु हे सगळं करत असताना एक वाटचाल झाली, तिचा मागोवा घेणं सुद्धा मला आवश्यक वाटतं. खरं म्हणजे 40 वर्ष सामाजिक राजकीय जीवनात मी काम करत असताना मला राज्याच्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. पहिले वर्ष 15 वर्षे आमदार म्हणून मी काम केलं. 99ला मी राज्यमंत्री झालो. मी म्हटलं असतं, आग्रह धरला असता तर मंत्रीपद मिळणं काही अवघड नव्हतं. मी सिनियर आमदारामध्ये होतो, 4थी टर्म सुरू झालेली होती. परंतु पाटबंधारे खातं मिळणार नाही असं वाटल्यानंतर मी राज्यमंत्री झालो. डॉक्टर पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री होते, सिनियर होते. त्यांचा पालकमंत्री उस्मानाबादचा झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम त्या कालखंडामध्ये काय झालं असेल तर आपल्या निळवंड्या धरणाला गती देण्याचं काम त्यावेळेस आपण केलं. दुसऱ्या दिवसाची बैठक आहे, दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर निळवंड्याच्या गती त्यात पूर्णपणे दिली. ते मंत्रिपद निश्चितपणे कारणी लागलं. तुम्हाला सांगतो, काम अशा पद्धतीनं आपण पुढे नेऊन ठेवलं, नंतर ते थांबवणं सुद्धा शक्य नव्हतं. 92ला काम सुरू झालं होतं. माननीय पवार साहेब होते त्यावेळेस, सुधाकरजी नाईक साहेब याच बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता आले होते. त्यावेळेस आपण आग्रह केला होता, त्यांनी चांगली मदत केली. आम्ही सगळेजणांनी भूमिपूजन केलं. परंतु 95ला सरकार बदलल्यानंतर 99 पर्यंत किती काम झालं याचा मुद्दाम पहा. 99 नंतरचा प्रत्येक दिवस मोजा, तुम्हाला कामाला गती आलेली दिसल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा कृषी मंत्री झालो. राज्याचा कृषी मंत्रीपद हे खरं तर विलासराव देशमुख साहेब मला म्हटलं होतं मुख्यमंत्री म्हणून, बाळासाहेब तुम्हाला कोणतं खातं पाहिजे? मी म्हणलं मला कृषी खातं पाहिजे, मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचं आहे. माझं स्वप्न आहे जीवनात एकदा कृषी खातं घ्यायचं. 6 वर्ष कृषी खातं सांभाळलं मी, 6 वर्ष. पवार साहेब तिथे केंद्रामध्ये कृषी मंत्री, मी खाली. आणि तुम्हाला खरं सांगतो मी की त्या कालखंडामध्ये मी विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण होतं. मी विदर्भात फिरत असायचो, सारखा लोकांमध्ये राहिलो. उत्पादकता कशी वाढवता येईल याच्याकरता प्रयत्न केला. विद्यापीठांना सगळ्यात चांगली गती, सगळ्या कृषी विद्यापीठांना संशोधनाच्या क्षेत्रातली चांगली गती त्यामध्ये दिली. विलासराव देशमुखांचा खूप पाठिंबा माझ्या पाठीशी होता सगळ्या करण्याकरता. चांगली गती दिली. मी तर तुम्हाला असं म्हणेल, कुणी जुना जाणता जर विद्यापीठातला भेटला तर जरूर विचारा की कोणत्या कृषी मंत्र्याचा काळ सगळ्यात चांगला होता, सुवर्ण काळ कोणता, तर ते आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, निश्चितपणे म्हणतील की तो कालखंड होता की त्यावेळेस सगळ्यात चांगलं काम आपलं झालं. शिक्षण मंत्री झालो. कृषी खात्याबरोबर शिक्षण खातं, कृषी खात्याबरोबर जलसंधारण खातं, रोजगार हमी खातं, असं एका वेळेस खूप, आणि नागपूरचा पालकमंत्री, असं एका वेळेस मला होतं. शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला सांगायचं, आता कदाचित तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, पण 10-11च्या मुलांना सांगता येईल बेस्ट ऑफ 5. सुप्रीम कोर्टापर्यंत लढवून मी बेस्ट ऑफ 5 आणला. आणि ग्रामीण मुलांना शहरातल्या पोरांच्या लाईनमध्ये आणून बसवण्याचं काम ॲडमिशन करता सुद्धा मी केलं. प्रचंड विरोध असताना केलं. सगळ्यात चांगलं जे शिक्षणाचा अधिकार, जो अधिकार शिक्षणाचा आहे, त्या 6 वर्षाच्या बालकाला मिळाला पाहिजे. 6 वर्षाचं बालक, त्याला शिक्षण अधिकार. त्यांना जर म्हटलं की माझ्या शिक्षणाचं काय, तर सरकारला प्रत्येक सोय करावं लागेल. याचे सगळे GR शिक्षण अधिकाराचे जे केंद्रानं केलं तर ते बी काढले. क्रांतिकारक बदल शिक्षणाच्या विभागामध्ये झालेला आपल्याला दिसत. महसूल खातं घेतलं. जलसंधारण खात्यामध्ये तर शेततळे आपल्याला दिसत आहेत. कदाचित मुद्दाम पहा, गुगलवर जाऊन पहा, झूम करून पहा. संगमेर तालुका महाराष्ट्रामध्ये 1 लाख शेततळे एका वर्षामध्ये करण्याचा कार्यक्रम, महत्वाकांक्षी कार्यक्रम मी राबवला. 1 लाख शेततळे एका वर्षामध्ये. आणि तुम्हाला दिसेल की संगमेर तालुक्यात सगळ्यात जास्त शेततळे, वरून झूम करून पहा, तुम्हाला लक्षात येईल की चमकल खाली तालुका शेततळे. हे सगळं होतं हे त्या कालखंडामध्ये आपण करतो. यामध्येच महसूल खातं मिळालं. महसूल खात्याचा उपयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण केला. आजचा 7/12 तुम्हाला ऑनलाईन मिळतो ना, सहज मिळायला लागला, सोपा.
आप्पाच्या दारात जाऊन बसायची पाळी नाही तुम्हाला. हा 7-12 ऑनलाईन आणण्याचं काम, त्याच्यामध्ये मोठा सहभाग हा माझा आहे. समाजाचा मी तोरून घेतलं आणि सहभागाला तुम्हाला फेरफार मिळतोय. आता जुने कागद मिळत आहे. सगळे ऑनलाईन करण्याचा तुमचा सगळ्यांचा त्रास वाचवण्याचं काम मी त्या महसूल खातं म्हणून मी केलेलं आहे. त्यापेक्षा एक तुम्हाला सांगतो, मुद्दाम देवळालीला गेलं ना तुम्ही इथे नाशिकच्या, तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, तिथल्या आमदारबाईंना विचारा, शेतकऱ्यांना विचारा का त्यांच्या देवस्थानामुळं गुंतलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या कोणी सोडवल्या. हजारो एकर जमिनी देवस्थानांच्या कचाट्यातून कुणी सोडवल्या. ते सांगतील शेतकऱ्याला मुक्ती दिली, मी दिली मुक्ती तिथल्या शेतकऱ्यांना, त्याच्याकरता मी बदल करून आणले. नजूल जमिनीचं विचारा, नजूल जमिनीचं कधी नागपूरकडे गेलं तर नजूल जमीन हा असा जुना प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारा, काय हरकत नाही, कधी गेला तर मुद्दा विचार. तो प्रश्न होता. आपण त्यांची मदत घेतली, त्यांची मी त्यांचाही सल्ला घेतला, चर्चा आम्ही केल्या आणि वर्षानुवर्ष पडलेला तो प्रश्न मी सोडून टाकला. खंडकरी शेतकरी कधीच सुटत नव्हता. 60-70 वर्ष रखडलेला. मी बरोबर हे सांगतो कारण विषय बरेच आहेत. खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न, हा खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचं काम पार शिर्डी मतदारसंघातले खंडकरी शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावायचं मी केलेलं आहे. श्रीरामपूर सुद्धा केले. जेव्हा महाराष्ट्रातले 25,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र हे त्याच्या शेतकऱ्याला देऊन टाकण्याचं काम मी केलेलं आहे. कधी न सुटणारा प्रश्न ते शेतकऱ्याचा सोडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. खरं हे सगळं करत असताना आपण आणखी एक गोष्ट केली. 17.5 वर्ष मी मंत्रिपदावर होतो. 17.5 वर्ष तुम्हाला सांगतो की इकडे राज्यात काम करत होतो, तसं आपल्याकडे सुद्धा मोठे काम, खूप मोठे बदल आपण करण्यामध्ये यशस्वी झालं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि जे काम मी विधानसभेत करतो, मंत्री म्हणून काम करत होतो, आमदार म्हणून काम करत होतो, शेवटी मला राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते माझा सन्मान विधानसभेत झालेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तेव्हा कमिटी सगळी दुसरी होती, सन्मान माझा होत होता. 18-19 सालच्या मी केलेल्या कामाकरता माझा सन्मान होत होता की मी विधानसभेमध्ये जे काम केलं त्यावेळेस केलं होतं. मला देशाची जबाबदारी कधी कधी दिली होती. गुजरातची निवडणुकीचा सगळे उमेदवार ठरवण्याचं जबाबदारी, गुजरातच्या काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि ती जबाबदारी सुद्धा सगळ्यात चांगल्या पद्धतीनं उमेदवारांची निवड अशी झाली. जसे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मानलं ही जबाबदारी म्हणजे यशस्वी रीतीनं पार पडली. तुम्हाला सरकार फक्त 5-10 त्यावेळेस गडबड तिथं झाली. 2017ची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेशमधले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी दिली. आता तर त्यांनी मला वर्किंग कमिटीवर सुद्धा, काँग्रेस वर्किंग कमिटी ज्याच्यात स्वतः सोनियाजी बसतात, ज्याच्यात राहुलजी बसतात, ज्याच्यात खडगे साहेब अध्यक्ष म्हणून बसतात, प्रियंकाजी बसतात, डॉक्टर मनमोहन सिंग बसतात, अशा 20 जणांमध्ये बसवण्याची माझ्यावर मला घेतलं. हा सन्मान केवळ माझा नाही, तुमच्या सगळ्यांचा सन्मान हे लक्षात ठेवला पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे. संगमनेरचा सुद्धा सन्मान आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तिथपर्यंत आपण सातत्याने केलेल्या कामामुळे पोहोचलो हे नाकारता येणार नाही. खरं हे सगळं झालं 40 वर्षाचा कालखंड आहे. शहरामधले अनेक प्रश्न आपण तिथे मार्गी लावलेले आहेत. खरं जे कोणता एक पहा की इथला ह्या सगळ्या प्रश्नांवर सुद्धा जुनी जी पिढी आहे तिला माहिती इथं जे बसलेले आहे. नवी पिढी आहे ना, तिला नेमकं काय इतिहास, कोणी केलं, कसं घडलं, 1945 साली आपली परिस्थिती काय होती, पाण्याचे प्रश्न कसे होते, भंडारदाऱ्याचं पाणी होतं पण ते पाण्याचा उचलण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेच्या सगळ्या मंडळीला तुम्हाला पाणी चोर म्हटलं जायचं. जेव्हा पाणी उचलायचं त्यावेळेस पाणी चोर म्हटलं जायचं, हक्क नव्हता. तुमचे स्टार्टर फोडायचं काम, तुमच्या मोटरी फोडण्याचं काम, SRP 2000 SRP आलं होतं 85 ते 90च्या कालखंडामध्ये. त्यावेळेस असा लढा चालला होता. 2000 SRP आपल्याकडे घुसले होते आणि स्टार्टर तोडा, यांचे कनेक्शन तोडा, याच्याकरता कार्यक्रम चालू होता. नदीकाठच्या सगळ्या मंडळीला विचारा का काय टेन्शन होतं त्यावेळेस, कसा लढा होता. तीर्थरूप भाऊसाहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली मी, पिचड साहेब, आम्ही उभे राहिलो, खंबीरपणे उभे राहिलो आम्ही. आणि त्यामध्ये शेवटी हक्काचा लढा जिंकलो आम्ही.
त्यावेळेस काय काय इतिहास झाला हे सांगण्याची आवश्यकता नाही, पण मुद्दाम दादांचे दोन्ही आत्मचरित्र मुद्दाम वाचावे, ऑडिओमध्ये सुद्धा टाकलेत आपण. अरे त्यावेळेचा जो लढा होता, टेन्शन असायचं, काय होणार वाटायचं, SRPच्या बंदुका पुढं असायच्या. आमचे सगळे शेतकरी धाडसानं नद्यांमध्ये उभे राहिले होते, टिकोरं घेऊन उभे राहिले होते ते SRP पुढं. हा इतिहास आपला आहे. 30% पाण्याचा हक्क मिळाला म्हणून तुमचे कनेक्शन झाले. 30% पाण्याचं कनेक्शन आपल्याला, 30% पाणी मिळालं, पाण्याचं फेर वाटप झालं. त्यामुळं तुम्ही हक्क झाला तुमचा. काहीच हक्क नव्हता, तुम्ही पाणी चोर म्हटलं जात होतं तुम्हाला. तो हक्क आपण मिळवला आणि त्याच्यातून एक ही जी समृद्धी आज दिसते ना, त्याच्यातलं पाण्याच्या लढ्यातलं पहिलं यश ते होतं, नाकारता येणार नाही. पण 85ची लढाई जी होती तिच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे सुद्धा महत्वाचं होतं की आम्ही पाण्याची फेरवाटप करून घेऊ. माझा राव तुमचे सगळ्यांचे प्रश्न त्याविषयी सगळी तरुण अशी मंडळी होती भाषण करायला, अपक्ष उभा राहिलो होतो आणि निळवंड पूर्ण करू असं आम्ही म्हणायचं. ते आम्ही मिळवलं, हक्काचं पाणी मिळवलं, कनेक्शन तुमचे झाले, दूरपर्यंत पाईपलाईन गेल्या. आम्हाला आयतं पाणी आपल्याला मिळालेलं नव्हतं. दूरपर्यंत पाईपलाईन नेणं याचा अर्थ विहीर खोदणं, पाईपलाईन वरपर्यंत नेणं, मोटरी बसवणं, विजेचं बिल भरणं, कर्ज काढणं, जमिनी सपाट करणं, हे सगळं आमच्या शेतकऱ्यांनी केलं. तीर्थरूप दादांच्या, तीर्थरूप भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई आम्ही लढलो. खरं पण निळवंड हे स्वप्न आपलं होतं. आता निळवंड्याचं कोण कोण क्रेडिट घेतं हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही. निळवंड्याचं क्रेडिट घेण्याकरता आता तर बरेच आहे, कसं आम्ही पाणी तातडीनं सोडलं असं म्हणणाऱ्याचा सहभाग काय हा प्रश्न आहे. तुम्हाला सांगते, निळवंड्या पुढच्या अडचणी होत्या, भूसंपादनाचे प्रश्न होते, प्रकल्पग्रस्त होते, त्यांचं करायचं काय, त्यांची आंदोलन होते. अनेक वेळा आंदोलनातून त्या ठिकाणचे तिथले काम बंद पाडलं जात होतं. काही डुप्लिकेट आहेत, मला माहिती आहे, तिकडे गेली इकडे बी, तिकडे गेली इकडे बी. आता काय होईल, दूध का दूध, पाणी का पाणी, एकदा होऊन जाऊ द्या बरं. उद्या कट इकडं समजूत काढायचा प्रयत्न करा. आपल्याला बरोबर राहायचंय, तालुका पुढे न्यायचंय. आता चुकून चालणार नाही, हे बोला लोकांशी तुम्ही, त्याला बरोबर घ्या. एवढं करून नसल तर आपल्याला लढाई तर करावंच लागेल. जबरदस्त लढाई करू, काय काळजी करू नका. मी फक्त तुम्ही पहिली काय लक्षात घ्या, भाऊसाहेब थोरातांचा पोरगा आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. रक्त ते एवढा हल्ला झाला ज्या भक्कम एकाच वाक्यानं भक्कम राहिली, म्हणलं ताई तू आता स्वातंत्र्य सैनिकाची ते लक्षात ठेव, गडबडायचं नाही असं म्हणली तर भक्कम होऊन गेली. आता मी असं म्हणलं तुम्ही भक्कम व्हायलाच पाहिजे ना. आपल्या सगळ्यांना भक्कम व्हायचंय, भक्कम राहायचंय. आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन काय जे असेल चुकीचं ते दुरुस्त करू. माझं चुकलं असेल मला सांगा, मी प्रयत्न करेल चांगलं, माझं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा. तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या चुका काय असतील ते दुरुस्त करायच्या, गाव पातळीच्या असतील, व्यक्तिगत असतील, आणि एकत्र पद्धतीनं पुढे जाऊ. पुन्हा एकदा संगमेर तालुका ह्याच वेगानं प्रगतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याकरता आपण सगळेजण तयारीला राहूया, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब.